नमस्कार मित्रांनो, मी मेघा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे। बोधकथेचे नाव आहे यशाचा खरा मार्ग। एका गावात राम नावाचा एक तरुण राहत होता। तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता, पण त्याला आपल्या आयुष्यात यश कसे मिळवायचे हे समजत नव्हते। त्याला वाटायचे की कदाचित भाग्यच त्याच्या हातात नाही। अशा विचारांमुळे तो नेहमीच दुःखी आणि निराश असायचा। एक दिवस त्याच्या गावात एक ज्ञानी साधू आले। गावातील लोक त्यांच्या ज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या त्या साधूंकडे सल्ला घेण्यासाठी जात होते। रामही त्यांच्याकडे गेला आणि आपल्या मनातील प्रश्न विचारला। राम म्हणाला, गुरुजी, मी खूप प्रयत्न करतो, पण मला यश मिळत नाही। कृपया मला मार्ग दाखवा। साधूने शांतपणे विचारले, तू यश म्हणजे काय मानतोस? राम काहीसा गोंधळला आणि म्हणाला, लोक मला ओळखायला हवे, मी श्रीमंत व्हायला हवे आणि माझ्या कुटुंबाला आनंद मिळायला हवा। साधू हसून म्हणाले, हे चांगले आहे, पण यश साध्य करण्यासाठी तुला 3 गोष्टींचा मार्ग लक्षात ठेवावा लागेल: दृढ निश्चय, योग्य कृती आणि सातत्य। हे तुझ्या जीवनात कसे लागू करायचे ते मी एका गोष्टीच्या माध्यमातून तुला सांगतो। साधू रामला एका झाडाखाली घेऊन गेले। तेथे एक चिंचोळे बी होते। त्यांनी बी रामच्या हातात ठेवले आणि म्हणाले, हे बी जर तू योग्य पद्धतीने पेरलेस, त्याला पाणी दिलेस आणि काळजीपूर्वक संगोपन केलेस, तर काही महिन्यात हे एका मोठ्या झाडात परिवर्तित होईल। पण जर तू ते एकदा पेरून दुर्लक्ष केलेस, तर ते वाळून जाईल। तसेच जर तू ते काढून टाकून दुसऱ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा लावलेस, तर त्याचे योग्य वाढ होणार नाही। रामला साधूच्या शब्दांचा अर्थ थोडा थोडा समजू लागला। त्याने विचारले, म्हणजे मी सातत्याने प्रयत्न करायला हवेत? साधू म्हणाले, होय, यश हे त्या झाडासारखे आहे। योग्य जागा, मेहनत आणि सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय ते प्राप्त होत नाही। आधी ठरव की तुला काय साध्य करायचे आहे, मग त्यासाठी योग्य कृती कर आणि त्यावर सातत्य ठेव। लक्षात ठेव, यश एका रात्रीत मिळत नाही, पण तुझा प्रवास तुला खूप काही शिकवेल। रामने साधूंचे आभार मानले आणि त्या दिवसापासून आपल्या ध्येयाकडे दृढ निश्चयाने वाटचाल सुरू केली। त्याने एका छोट्या दुकानातून व्यवसाय सुरू केला आणि सातत्याने मेहनत केली। काही वर्षातच त्याचे दुकान मोठ्या बाजारात प्रसिद्ध झाले। लोक त्याला आदराने ओळखू लागले। तात्पर्य: या गोष्टीतून आपल्याला समजते की यश मिळवण्यासाठी दृढ निश्चय, योग्य कृती आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे। ध्येय स्पष्ट ठेवा, त्यासाठी मेहनत करा आणि परिस्थिती कशीही असली तरी थांबू नका। यश तुमच्या प्रयत्नांना नक्कीच साथ देईल। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।